ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुंबई महानगरपालिकेकडून कबूतरखान्यांवरती कारवाई करण्यात येते आणि यावरती काही पशुप्रेमींची जी आहे ती नाराजी आहे। त्यामुळे काल मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आयुक्तांची भेट घेतली आणि आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये 10:30 वाजता कबूतरखान्यांसंदर्भात बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मागच्या आठवड्यामध्ये आपण जर पाहिलं तर या कबूतरखान्यावरती मुंबई महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आली, कारण की काही आजूबाजूच्या नागरिकांचं म्हणणं होतं की या कबूतरखान्यामुळे अनेकांना त्रासाला सामोरं जावं लागतं आणि त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जे आहे ते मुंबई महानगरपालिकेने या कबूतरखान्यावरती कारवाई केली। परंतु काही पक्षीप्रेमी जे होते त्यांच्याकडून खरं तर नाराजी व्यक्त करण्यात आली होती। त्यानंतर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली आणि यामधून कोणता तरी एक सुवर्ण मध्य काढावा अशी मागणी जी आहे ती मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली होती। आणि त्यांचं म्हणणं होतं की ज्या ठिकाणी मानवी वस्ती कमी आहे किंवा ज्या ठिकाणी मानवी वस्ती नाही अशा ठिकाणी जे आहे ते या कबूतरखाने उभारण्यात यावीत किंवा त्या ठिकाणी कबुतरांची सोय करावी असं त्यांनी जो आहे तो एक पर्यायी मार्ग सुचवलेला आहे। त्यानुसार त्यांनी काल आयुक्त भूषण गगराणी यांची भेट देखील घेतली होती। परंतु आता जर या ठिकाणची दादर येथल्या कबूतरखान्याची परिस्थिती पाहिली तर गेल्या आठवड्यामध्ये ज्या पद्धतीने कारवाई केली होती त्याच्यामुळे 3 ते 4 दिवसांपासून या ठिकाणी जे नागरिक कबुतरांना खाद्य टाकतात त्यांच्यावरती थेट मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं आणि मुंबई पोलिसांच्या वतीनं कारवाई करण्यात येते। त्याच्यामुळे या ठिकाणी कबुतरांची संख्या देखील घटलेली आपल्याला पाहायला मिळते। हा दादरमधील प्रसिद्ध खरं तर कबूतरखाना आहे आणि या कबूतरखान्याच्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कबुतरांची संख्या असते। अनेक पशुप्रेमी जे आहेत ते या ठिकाणी खाद्य टाकताना आपल्याला पाहायला मिळत होते। परंतु ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेने कडक कारवाईला सुरुवात केली तेव्हापासून या ठिकाणी जे खाद्य टाकणाऱ्या लोकांची देखील संख्या कमी झालेली आहे, त्याचसोबतच कबुतरांची देखील संख्या कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत कबूतरखान्यांसंदर्भात बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे उच्च न्यायालयाने दिलेले आदेश त्याचसोबतच पशुप्रेमींची असलेली मागणी यावरती राज्य सरकारच्या वतीनं काय तोडगा काढला जातो हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामॅन मनीष विचारेसह निवृत्ती वावरे, विधान मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।